नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझे देव मांडण्याची पद्धत आणि माझ्या घरात कोणते देव आहेत ते. तर चला बघूया. आज आहे रविवार, तर मी देवपूजा केली आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी आज मी कसं देव मांडले ते. चला सुरुवात आपण कळशापासून करूया. आपला कुळस्वामीचा कळश असतो ना, ते कसा भरून ठेवते मी. हो कळश मी असा भरून ठेवते नेहमी. खाली प्लेटमध्ये मी तांदूळ टाकलेत आणि त्याच्यानंतर वरती तांब्या भरून ठेवला, त्याच्यात नारळ ठेवला आहे. त्याच्यात सुपारी, तांदूळ आणि कृपया टाकायचा कळश भरून ठेवताना. आपण आपल्या कुळस्वामीचा कळस असतो तो. आणि हे बघा, इथं हे माझ्या मायक्का देवीच्या मूर्ती आहेत. ह्या मायक्का देवी आणि हे शिंगू बिरो आहेत. हे एकाय माकाय आणि कामामाय अशा ह्या मूर्ती आहेत त्या. आणि हो काही तिचा घोडा आहे, ही मायक्का देवीचा घोडा आहे हो. आणि इकडे बघा, ही आपली स्वामींची मूर्ती आहे आणि ही बाळूमामाची मूर्ती. आणि हे बघा, इथं अन्नपूर्णा आहे. आणि हे आमचा कुळस्वामी सिद्धनाथ, हे आमचा कुळस्वामी सिद्धनाथ आहे. आणि हे बाळकृष्णाची मूर्ती. आणि ही आहे ना, ही आपली गाईची आहे ना, ही मिस्टरांनी ह्याच्यावरून ऑनलाईन मागवलेली ही गाईची. खूप छान आहे, ही पण मस्त आहे. हाय अशी निघालं, थोडासा कलर उडला आहे त्याच्यावरचा, पण बरेच दिवस झाला आणून, पण छान निघाली मूर्ती. आणि हो का, इथं दिसत असेल तुम्हाला का, इथं आहे ना मी सुपारी पुजलेली. आपलं गणपती येतात ना, त्यावेळेस गणपतीच्या पाटाच्या खाली मी सुपारी पुजलेली ही अशी. आणि हे आहेत ना कवड्या आहेत ना, ह्या मी ह्याच्यात आणलेल्या, तुळजापुरात आणलेल्या अंबाबाईपासून. ह्या कवड्या ह्या तांदळात पुजायच्या असतात. अशा प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यात पुजायच्या ह्या कवड्या. आणि देवाची घंटी, ही दिवा असा मी आणला आहे. आणि देवासाठी मी आज इथं बघा पाणी आणि दूध ठेवले. आणि हे माझं पंचपाळं. आणि हे बालभक्तीला पोरं जात होती ना माझी लहान असताना, त्यावेळेस हे पुस्तकं घेतलेली सद्गुरूंच्या बालभक्तीला जात होती पहिली माझी पोरं, त्यावेळेस ते पुस्तकं घेतलेली. आणि हे स्वामींची माळ आहे आणि ही सद्गुरूंची माळ आहे, ही खालची हे अशी आहे. आणि हे बघा, इथं लक्ष्मी मातेचा फोटो आहे. हे फोटो जरा हे झाला आहे, मला नवीन आणायचं आहे. थोडासा खालनं खराब झाला आहे थोडा, बरेच वर्ष झाली घेऊन ना, त्याच्यामुळं. आणि इथं बघा गणपतीचा फोटो आहे इथं एक. आणि हा एक मोठा पानातला आहे, तो पण खराब झाला आहे. तो पण पाण्यात सोडून दुसरा घेऊन यायचा आहे. म्हणजे आतलं हे चांगलं आहे सगळं, पण साईडनं खराब झालं आहे, थोडंसं निघालं आहे सगळं ते. आणि हे काही इथं बाळूमामाचा फोटो, हे 2 फोटो आहेत बाळूमामाचं. ही मूर्ती आहे ना बाळूमामाची, माझ्या मुलानं आणलेली आदमापूरला गेल्यावर. आणि ही स्वामींची मूर्ती मी आणलेली इथून. मी 11 गुरुवार केलं ना स्वामींचं, त्यावेळेस आणलेली ही मूर्ती. हो का, असे माझे देव आहेत हे सगळे. छोट्याशा आपल्या पाटावरच पुजलेत मी, मंदिर का वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं पाटावरच पुजलेत मी, पाटावरच पुजते हो का. असं फुलं पण नाहीत. फुलं कसं लांब जायला लागते जरा आणायला, आमच्या इथनं लांब भेटतात ना, त्याच्यामुळं फुलं नाहीत. आता पोरं नंतर गेली म्हणजे आणायला लावीन त्यांना. माझी देव मांडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला ह्याची माझी पूजण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय बदल करायचा असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही, आपण करूया. चला.